3.42 तास म्हणजे किती तास, किती मिनिटे आणि किती सेकंद. बघा इथं पॉइंटच्या अगोदरची जी संख्या आहे 3, हे 3 तास आहेत आणि पुढचे आपल्याला मिनिट आणि सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. हे 0.42 आपण मिनिटामध्ये रूपांतर करूया. 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणून आपण इथं 60 ने मल्टिप्लाय करूया. हा 0 बाजूला लिहून घेऊ. 6 दुने 12, 12चे 2 हातचाला 1, 6 चौक 24 आणि 24 आणि 1 25. आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. इथं बघा पॉईंटच्या पुढं 2 अंक येतं, म्हणून 2 अंक सोडून पॉईंट दिला. हे 25 काय आहेत तर मिनिटे आहेत. 25 मिनिटे आहेत आणि आपल्याला हे 0.20चं सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. मग एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणून या 0.20ला आपण 60 ने मल्टिप्लाय करूया. हे 2 0 बाजूला लिहून घेऊ आणि 6 दुने 12. आता पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत, म्हणून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे सेकंद किती आले, 12 आले, 12 सेकंद. म्हणजे 3.42 तास म्हणजे 3 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद.